लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे। मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो। सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत। संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही। मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो। म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा। सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिक महानगरपालिका द्वारा एक विशेष सूचना। नाशिक शहरातील थकबाकीदार मिळकत धारकांना कळविण्यात येते की 23 फेब्रुवारी ते 5 डिसेंबर 2024 या कालावधीतील थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास शास्तीतून 95% सूट मिळेल। मालमत्ता कर भरण्यासाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सर्व वसुली कार्यालये सुरू राहतील। नाशिक महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिकची शान आणि उत्तर महाराष्ट्रातील तरुणाईचे प्रमुख आकर्षण असलेल्या पारंपरिक रहाड उत्सवाचा आता बिगुल वाजलाय। येत्या रविवारी म्हणजेच 6 मार्च रोजी रंगपंचमी साजरी होणार असून त्यानिमित्त नाशिकमधील ऐतिहासिक रहाडी खुल्या करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। जुन्या नाशिकमधील रहाडींची स्वच्छता आणि दुरुस्तीची कामे सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत। नाशिकच्या रंगपंचमीचे वैशिष्ट्य म्हणजे येथील जमिनीखाली असलेल्या 15 ते 20 फूट खोल रहाडी। वर्षभर बंद असलेल्या या रहाडी रंगपंचमीच्या काही दिवस आधी खुल्या केल्या जातात। सध्या जुन्या तांबट लेन येथील रहाडी खुली करण्यात आली असून तेथील गाळ काढणे आणि स्वच्छतेची कामे सचिन वाघ व इतर कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत। या रहाडींमध्ये फुलांपासून तयार केलेले नैसर्गिक रंग आणि पाणी वापरण्याची परंपरा आजही नाशिककरांनी जपली आहे। नाशिकमध्ये एकूण 7 प्रमुख रहाडींच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे। यामध्ये प्रामुख्याने दिल्ली दरवाजा, शनी चौक, तिवंदा लेन, मधली होळी, जुनी तांबट लेन, चव्हाटा आणि दंडे हनुमान चौक या ठिकाणच्या रहाडींचा समावेश आहे। केवळ नाशिकच नव्हे तर मुंबई, पुणे आणि ठाण्यातील पर्यटकही ह्या रहाड उत्सवात सहभागी होण्यासाठी नाशिकमध्ये दाखल होत असतात। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।